हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आहे. आज आपण बघणार आहोत वृषभ राशीसाठी डिसेंबर 2025 हा महिना कसा जाणार आहे. बघा, 2025 बघता बघता सरून गेलं आणि खूप काही शिकवून गेलं, खूप काही देऊन गेलं. बघूया डिसेंबर 2025 मध्ये वृषभ राशीसाठी काय वाढून ठेवलंय, आपल्या शुद्ध मराठी भाषेत काय वाढून ठेवलंय. त्याआधी बघूया की तुमच्या एनर्जीज कशा आहेत, है ना. वृषभ राशीच्या सध्या एनर्जीज कशा आहेत, काय सांगतात तुमच्या एनर्जीज मला. गुड गुड. द डेजचं कार्ड आलेलं आहे, द डेव्हिलचं कार्ड आलेलं आहे रिव्हर्स पोझिशन मध्ये, जे सांगतं की तुम्हाला डिसेंबर 2025 मध्ये तुमची इच्छा आहे की सगळ्या अनवॉन्टेड हॅबिट्स पासून दूर व्हावं. ज्याही वाईट सवयी आहेत, व्यसन आहेत, त्या सोडण्याकडे तुमचा कल असेल. इफ यू आर मॅरिड अँड यू आर इन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, तो त्या समोरच्या व्यक्तीबद्दल सुद्धा तुमचं आकर्षण कमी होते असं जाणवते तुम्हाला, की पहिले जेवढी ओढ होती तेवढी आता राहिली नाहीये. असं काहीतरी एक कुठेतरी मनामध्ये आहे की रिअल लव्ह कडे जास्त काय म्हणतात मन खेचलं जाईल रादर दॅन फिजिकल लव्ह, है ना. त्यानंतर दुसरं आहे की जुन्या काही घटना ज्या तुम्हाला खूप मॅटर करत होत्या, ट्रॉमा होता, काही डिप्रेशन, एन्झायटी होती, किंवा अगदी फिजिकल हेल्थच्या बाबतीत म्हणायचं झालं तर बॅकएक रिलेटेड काही प्रॉब्लेम होते, तर त्यातनं तुम्ही बाहेर पडताय असं दिसते ओव्हरऑल एनर्जीजवरनं. क्वीन ऑफ कप सांगते की काही गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत त्या तुम्ही कोणाशी शेअर नाही करत आहे, आणि त्या गोष्टी कुणाला कळू नये याच्याकडे पण तुमचा जास्त कल असणार आहे. किंग ऑफ सॉर्ड्स जे आहे, जे रिव्हर्स पोझिशन मध्ये आलेलं आहे, विच मीन्स की आता तरी तुम्हाला कुणालाही अरेला कार्य करायची इच्छा नाहीये. सध्याची जी सिच्युएशन तुमची चालू आहे त्याच्यामध्ये 2+2 5 जरी समोरचा म्हटलं तर तुम्ही म्हणाल हो बाबा 5 तू जिंकला, है ना. पण त्याचबरोबर कुठेतरी तुम्ही हलक्या कानाचे होताय असं दिसते. म्हणजे तुम्हाला जे कोणी सोम्या गोम्या येऊन काही गोष्टी सांगतील तुमच्या कानावरती, तर तुम्हाला त्याच्यावरती थोडा का होईना विश्वास बसतोय असं दिसतंय ओव्हरऑल एनर्जीजवरनं. मग आता आपण बघूया की हे झालं एनर्जी की काय चाललंय लाईफमध्ये. तर ठीक आहे, चांगल्या घटना घडतायत तुमच्या बाबतीमध्ये की कोणाला आरेला कार्य नाही करायचंय, वाईट व्यसनांपासून किंवा वाईट व्यक्तींपासून दूर जायचं आहे. डिप्रेशन, एन्झायटी मधनं हळूहळू बाहेर पडताय तुम्ही, ट्रॉमा जे आहे त्यातनं तुम्ही बाहेर पडताय असं दिसतंय. बघूया आपण आता एक एक करून अनेक पेहलू काय सांगतात. पहिले बघूया की आपण तुमच्या रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये डिसेंबर 2025 मध्ये काय घडणार आहे. रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये पेज ऑफ पेंटाकल्स आले. सो तुम्ही ना सध्या तुमचं जे रिलेशनशिप आहे कोणासोबत सुद्धा, भले तुम्ही मॅरिड असाल, तुमचे जे कोणी पार्टनर आहेत, तर ते नातं जपण्याकडे तुमचा कल असेल. आणि हे जपताना ना तुम्ही गिव्हअप करायची वेळ आली तरी गिव्हअप करणार आहात. उगाच तुम्ही जसं मगाशी मी म्हटलं की अरेला कार्य करायचं नाहीये तुम्हाला, अशी तुमची मनातनं एक मूड आहे तुमचा, तो इथे दिसून येतो की तुम्ही ना सिच्युएशनला गिव्हअप कराल की ठीक आहे मला नाही अजून लढायचं, तू म्हणशील तसं. पण ऍट द सेम टाइम जर कोणी तुमच्या स्वाभिमानाला ठेच लावत असेल तुमच्या रिलेशनशिपमध्ये, तर तुम्ही त्याला सोडणार नाही. मग तिथे तुम्ही एक घाव दोन तुकडे करायची सुद्धा मनाची तयारी असेल, जर ती एखादी गोष्ट तुमच्या स्वाभिमानावरती येत असेल तर. बाकी जे तुमचं रिलेशनशिप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ना खूप जास्त होल्ड तुमचाच असला पाहिजे असा एक भाव तुमच्या मनामध्ये थ्रू आउट डिसेंबर 2025 असणार आहे. कसं आहे, जसं मगाशी दाखवलं होतं, इफ यू म्हणजे आता एक सिच्युएशन घेऊया की तुम्ही मॅरिड आहात. तर मॅरिड असाल तर तुम्हाला जे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर किंवा एक आकर्षण तुमच्या मनात होतं त्यातनं तुम्ही जर बाहेर पडताय, आणि जर हे कार्ड आलेलं आहे की तुम्हाला आहे ते रिलेशनशिपला जपायचंय, तर आपोआपच तुमच्यामध्ये ना तो एक पॉझिटिव्ह कॅरेक्टर येईल की नाही, मी आता माझे 100% तुला देतोय ना, मग आता तू मला हवे तसं वागायला हवं. एक थोडासा पॉझिटिव्ह नेचर तुमचा दिसतोय मला होताना रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये. ठीक आहे, रिलेशनशिप बद्दल तर जाणून घेतलं. वृषभ राशीसाठी दुसरी महत्वाची गोष्ट काय असते आयुष्यात, तर ऐशो आराम, जी रिलेटेड असते पैशांची. तर बघूया पैशांच्या बाबतीमध्ये काय सांगत आहेत कार्ड.
फायनान्सेसच्या बाबतीमध्ये सुंदर. द इम्पेरियर आलेला आहे. सो महत्वाचे डिसिजन तुम्ही घ्याल जे दूरदृष्टीने घेतलेले डिसिजन्स असतील. हे बघा, द इम्पेरियर कार्ड आहे, जो आर्मरी घालूनच बसलाय. सो यू विल बी रेडी टू फेस एनी सिच्युएशन. काही झालं तरी तुमच्याकडे ना तुमचे सेव्हिंग्ज असतील किंवा काही तरतुदी करून ठेवलेल्या असतील आणि अजून पुढच्या तरतुदी करून ठेवणार आहात. ठीक आहे. थोडे आर्थिक अडचणी येतील पण त्याच्यावरही तुम्ही मात कराल, तेही एकट्यानं. कोणाच्या संगतीची गरज तुम्हाला लागणार नाही, कारण तुम्ही बऱ्यापैकी सेव्हिंग आधीपासून पण केलेली असणार आहे, ती उपयोगी पडेल. नाईट ऑफ वँड्स आलेलं आहे, जे सांगतं की होऊ शकतं की तुमच्याकडून तुमच्या बिझनेसच्या किंवा तुमच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्ही लोकांना सांगाल. स्वतःहून नका सांगू, स्वतःची ठेवा, दृष्ट लागते, हे खूप खरं असतं. क्वीन ऑफ पेंटाकल्स आलेलं आहे, जे पुन्हा एकदा सांगतं की बेस्ट इन्व्हेस्टमेंट करणारी ही लेडी असते. तो वृषभ राशीत स्त्री असो पुरुष असो, डिसेंबर 2025 मध्ये तुमचा सेव्हिंग कडे कल असणार आहे. ओव्हरऑल द इम्पेरियर आणि क्वीन ऑफ पेंटाकल्स आलाय म्हणजे 100% एक चांगली इन्व्हेस्टमेंट तुम्ही शोधून काढाल आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट कराल, ज्याचा लॉंग टर्म मध्ये तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे. सो बेस्ट कार्ड्स आलेत फायनान्सच्या बाबतीमध्ये. मग ते करिअर करणारे असो, बिझनेस करणारे असो, पैसा कुठूनही आला तरी तो सेव्हिंग करण्याकडे थोडा तुमचा कल असणार आहे. बघूया आपण जे जॉब करतात त्यांच्यासाठी कसा असणार आहे डिसेंबर 2025. तुम्हाला थोडे एफर्ट्स तुमचे पुश करायची गरज आहे. एफर्ट्स पुश करायची गरज, जिथे तुम्हाला वाटतंय की मी किती केलं तरी माझ्या मॅनेजरच्या काही लक्षात येत नाही, मला हवे तसे रिटर्न्स मिळत नाहीयेत, तर थांबू नका, थोडं पुश करा, थोडं तुमचं वर्क हायलाइट करायची सुरुवात करा. तुम्हाला त्याची फळं नक्की मिळतील. द इम्प्रेसचं कार्ड आलेलं आहे, विच शोज करिअरमध्ये क्रिएटिव्ह आयडिया देतील. तुमचं काम आहे ना ते लोकांना इम्प्रेस करणारं ठरणार आहे. टेम्परन्सचं कार्ड सांगतं की तुमचं इमोशनल आणि प्रॅक्टिकल लाईफ या महिन्यामध्ये इम्बॅलन्स असणार आहे. मे बी वर्कलोड असेल खूप जास्त, कारण तो टर्ब्युलन्स दाखवतोय आणि त्याच वेळेला तुमचं वर्क लाईफ बॅलन्स इम्बॅलन्स होताना दाखवलेलं आहे. तो ते कसं बॅलन्स करता येईल याच्याकडे आधीच प्री प्लॅनिंग करा, म्हणजे त्याचा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये फायदा होईल. त्यानंतर आपलं आहे, आता हे झालं करिअरच्या बाबतीत जे जॉब करतात. आता बघूया की बिझनेस. वृषभ राशीचे मोस्ट ऑफ द पीपल बिझनेस प्रेफर करतात. बिझनेस करण्यासाठीच त्यांचा जन्म झालेला असतो असं वाटतं त्यांना. तो बिझनेस मध्ये काय आहे, टीमवर्कनी कामं होतील. अरे वा. मटेरियलिस्टिक ज्या काही इच्छा होत्या तुमच्या आणि द स्टारचा प्रश्नच नाही. रिनोव्हेशनचं काम निघेल तुमचा जर बिझनेस असेल आणि तुमचं एखादं शॉप असेल किंवा तुमची प्रॉपर्टी असेल जिथून तुमचा बिझनेस चालतो, त्याची रिनोव्हेशनचं काम डिसेंबर 2025 मध्ये निघू शकतं. शिवाय काही गोष्टी टीम वर्कनी केल्या तर त्याच्यामध्ये फायदा होईल असं दिसतंय. 9 ऑफ कप्स आलेला आहे. जसं हे हसरं कार्ड आहे, माझं फेवरेट कार्ड आहे. तो सगळ्या मटेरियलिस्टिक इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होताना दिसतात. त्यानंतर द स्टार आहे, ज्याची करणी वैसी भरणीमध्ये चांगले रिटर्न्स जेव्हा मिळतात आणि बिझनेससाठी त्या सण आहे तो सुद्धा स्टारच्या स्वरूपात आहे. जिथे जिथे टॅरोमध्ये स्टार्स आहेत ना, तिथे तिथे युनिव्हर्स कडून तुम्हाला गायडन्स मिळतो. तो या बिझनेसच्या बाबतीत स्वतःहून तुम्हाला काही आयडिया देतील ज्या तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील असं दिसतंय. विच इज व्हेरी गुड थिंग. खूप छान. तर आपण बघूया लास्ट बट नॉट द लिस्ट, हेल्थ कशी असणार आहे. हेल्थसाठी आपण एकच कार्ड काढणार आहोत. बघूया हेल्थच्या बाबतीत प्रश्नच नाही. डिसेंबर 2025 मध्ये तुम्हाला हे चिन्ह माहितीये कुठे दिसतं, आपल्या हॉस्पिटल्समध्ये है ना. तो हेल्थ दाखवणारं कार्ड आहे. तो इमोशनल आणि फिजिकल हेल्थ एकदम चांगली असणार आहे, कोणताही आजार पण येणार नाही. तो ते सुद्धा चांगलं आलेलं आहे. ओव्हरऑल सगळेच कार्ड चांगले आलेले आहेत. बघूया आपण आपलं साई टॅरो तुमच्यासाठी या महिन्यामध्ये काय ऍडवाइस घेऊन आलेला आहे. तुमच्या गुरूंना काय तुम्हाला संदेश द्यायचा आहे. गुरूंचा संदेश आहे की रिमूव्हिंग हर्डल, बाबा विल रिमूव्ह द हर्डल्स अँड मेक युअर पाथ स्मूथर. तो किती छान. तुमच्या डिसेंबर 2025 मध्ये तुम्हाला जे काही अडथळे येणार होते सो कॉल्ड, ते अडथळे तुमच्या गुरूंचं तुमच्यावरती खूप छान जीव आहे, प्रेम आहे आणि ते अडथळे तुमच्यापर्यंत येण्याआधीच साई तुमचे अडथळे दूर करतील असं दिसतंय. आता आपण बघूया तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी काय ऍडवाइस आहे. ठीक आहे. डिसेंबर 2025 मध्ये जगता वागताना एंजल्स तुम्हाला काय सांगू इच्छितात. हेल्पफुल पीपल. हे बघा, वृषभ राशीच्या लोकांना ना एक्सेस इगो असतो, पण हे लक्षात घ्या की यू आर ऑलवेज सराउंडेड बाय हेल्पफुल पीपल. तो एखाद्या प्रॉब्लेम मध्ये अडकला, जसं साई टॅरो मध्ये आला होता की तुमचे
तुमच्याकडे येणारी संकट येण्याआधीच साईबाबा म्हणजे तुमचे गुरु दूर करतील. आणि हेल्पफुल पीपल, सो कुठून तरी मदत येणार आहे आणि ती मदत घ्यायला लाजू नका, असं आपल्याला ओव्हरऑलच युनिव्हर्स कडून संदेश आलेला आहे, गुरूंचा पण एंजलचा पण. बघूया आपण आता आपली द बुक ऑफ आन्सर्स मधून की तुमचा डिसेंबर 2025 मध्ये ऍटिट्यूड कसा असायला हवा जगता वागताना. ऍक्ट ॲज दो इट इज ऑलरेडी रिअल. ठीक आहे, म्हणजे जी इच्छा तुम्ही, हे एक मॅनिफेस्टेशनचा प्रकार आहे की तुम्हाला एखादी गोष्ट घडवून आणायची असेल ना, तर तुम्हाला ती प्रेझेंट टेन्स मध्ये खूप वेळा बोलायची असते. जसं की खिशात 100 रुपये आहेत, तुम्हाला बोलायचं की माझ्या खिशामध्ये 1000 रुपये आहेत. सो याच पद्धतीचा ऍटिट्यूड तुम्हाला डिसेंबरमध्ये ठेवायचा की ज्या गोष्टी घडवून आणायच्यात त्या ऑलरेडी घडल्या आहेत असं ऍक्ट करा, म्हणजे तुमच्याकडे त्या येतील. मूव्ह ऑन, ज्या गोष्टी बिनकामाच्या आहेत त्याच्यातनं मूव्ह ऑन करा. मग रिलेशनशिप असू देत, नाहीतर जुने वाद असू देत, काही असू देत, मूव्ह ऑन करा. ठीक आहे, पुन्हा एकदा तेच आलेलं आहे, ऍक्ट ॲज दो इट इज ऑलरेडी रिअल, म्हणजे मॅनिफेस्टेशन खूप स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. इट इज नॉट सिग्निफिकंट, ज्या गोष्टींना तुम्ही बिनकामाचं महत्व देताय, मूव्ह ऑन सारखं त्याचा पण अर्थ आहे, त्या इम्पॉर्टंट नाहीये, तिथून पुढे सरका आता. ट्रस्ट युअर ओरिजिनल थॉट, आतून तुम्हाला मनापासून जे वाटते ना, जो आतून विचार येतोय त्याच्यावरती जास्त विचार करा. स्पीकअप अबाउट इट, आणि त्याच्याबद्दल चर्चा करा. डाऊट इट, सहज कुणावरही विश्वास ठेवू नका. आणि डेफिनेटली म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या मनात आहेत त्या नक्की घडणारच आहेत. ऑन दिस गुड नोट आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे. बाय बाय.